नमस्कार भावनाचं स्वागत आहे तुमचं नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी आले माझ्या मामाच्या इथं आहे 7 दिवसाचं गणपती. तर मी इथं 2 दिवस मस्त वस्तीला राहूनच जाईन घरी. तर आता इथं सध्या तरी बसले जुगाराचा डाव म्हणजे तुम्ही काय मोठा नका समजू. इथं आम्ही 10,000 रुपयावर जुगार केलता. त्या पण त्याच्यावर जाम मजा येतं. 10,000 रुपयावर खेळण्यात पण जाम मजा येतं. सगळी मामा मावशी आल्यान लगेच मम्मीने घेतलं 20चं बंडल वाटायला. तर पहिला डाव लगेच आपल्याला लागला 10 नंबर आला मला. 2 दस आलं आणि मग जिंकलो. मग दुसरा डाव पण मलाच लागला 3 दस आलं तर मला. खेळून झाल्यावर लगेच घेतली रील शूट करायला. एक ट्रेंड आला तर इन्स्टावर तोच बनवायचा होता. कॅमेरा ऑन नाही करत तर यांची लगेच मस्त चालू आली. नंतर लगेच गेला दुसऱ्या दिवशी ब्लॉग कंटिन्यू न बसलो जेवायला. ते योगा वाहिनी घातलाय थॅनोसचा हात. मला की संध्याकाळी गेलो मोमोज खायला. भूक लागलेली तर मोमोज मागवलं, फ्राईज पण मागवलं. मग थोड्याला अजून भूक लागली मग सोया चप रोल पण मागवला. आणि नंतर केव सगळं खाऊन डायरेक्ट गेलो मंडळाचं गणपती बघायला. तेव्हा इथं मस्त डेकोरेशन आहे. मंडळाचं नाव नाही माहिती मला, पण डेकोरेशन जाम भारी आहे आणि गणपतीची मूर्ती पण जाम सुंदर आहे. मग तिथून डायरेक्ट गेलो शिवनेरी मित्र मंडळ. तर इथं माझा मामा पण याच मंडळामध्ये आहे. आमचं नशीब जाम चांगलं होतं, आम्हाला शो पण भेटला बघायला. सादर तरी नक्की काय करायचं, कारण हा माणूस स्वतःच इतका विचाराने गुरफटलाय. त्याने डिप्रेशन नावाच्या रोगाला जणू स्वतःच जन्म दिलाय. ह्या आजाराचे निदान मित्र तो जसा त्रिलोकांवर नजर ठेवून आहे, त्याने जसं पायी राक्षसाला तोडवलं आहे, अगदी तसाच तो आपल्या भक्तांना झालेल्या या डिप्रेशन रूपी राक्षसाला तुडवायचं बळ आपल्याला नक्की देईल. तर यावर्षी थीम जाम भारी होती. तर थीम अशी होती की माणूस जेव्हा कामाला जातो, जेव्हा भरपूर कामाचा लोड पडतो, तेव्हा कामात एवढा बिझी होतो की तो घरवाल्यांशी बोलतसुद्धा नाही. म्हणजे घरवाल्यांशी संवाद साधत नाही. कन्व्हर्सेशन बंद होतं टोटली. आणि तो एकटा पडतो. एकटा पडल्यामुळं त्याला डिप्रेशन वगैरे होतं. त्याच्यावरच थीम बेस्ड आहे. मग इथून डायरेक्ट आलो कोकरासवाडीमध्ये. इथं पण पाया पाडायला आलो. घरी आलो तर मामी पुरणपोळी बनवत होती. तर तुम्ही मामीचं बोलणं आहे का? माझ्यासारखी पुरणपोळी कोणी करूच नाही शकत. तर मामीचं म्हणणं आहे की तिच्यासारखी पुरणपोळी कोण करूनच नाही शकत. मग नंतर घेतली आरती आणि ब्लॉगला इथंच एंड केला.